पण ते जवळचे कार्यकर्ते आहेत जे नेहमी माझ्यावर असतात की मला नेहमी म्हणत असतात मला काय तर निर्णय घ्या, असं आपल्याला थांबून चालत नाही. किती दिवस राहणार आपण आणि आपण कोणाच्या भरोश्यावर तुम्ही राजकारण. आम्ही नगरसेवक, आम्ही महानगरपालिकेत आपल्या काही विकासाचे कामच आमचे काय होत नाहीत, तर आपल्याला सत्ताधारी पक्षाकडून जावं असं मला अनेक कार्यकर्ते जवळचे जिल्हा परिषदला इच्छुक असलेले, सभापतीला इच्छुक असलेले, महानगरपालिकेत इच्छुक असलेले ते सगळे सांगत होते. आणि आपणही थांबणं म्हणजे कार्यकर्त्याचं नुकसान होणं. कार्यकर्ते थांबत नसते का आपण खूप वेळ थांबलो ना मग दुसरे दार त्यांना खुले राहते. दुसऱ्या पुढाऱ्याकडे जाऊन त्यांनी लगेच जैन होते. म्हणून आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार आम्ही साहेब आहे म्हणलो, फक्त आमचे कार्यकर्त्याचे विचार घेतो म्हणलो. आम्ही आज नाही तर उद्या आम्ही मिटिंग घेतो आणि मुख्यमंत्र्याला कळवताना मुख्यमंत्री आम्हाला सांगितले, मी सांगितलं की साहेब तो आपण स्वतः या. त्यांची पक्षाची, भाजप पक्षाची सिस्टीम वेगळी आहे. प्रदेशाध्यक्षाबरोबर तुम्ही आता चर्चा करून घ्या म्हटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करा. मी त्यांना बोलतोय आणि रितसर प्रमाणे तुम्ही मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये पहिल्यांदा तिथं तुम्ही पक्ष प्रवेश करा. मग हा मोठा कार्यक्रम इथं शेतकरी मेळावा असू दे किंवा कार्यकर्त्याचे मेळावा असेल त्यावेळेला मी उपस्थित. सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना, सोलापूरकरांना शुभ दीपावली. पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा आनंद द्विगुणित करा, त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही. मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं बहिरेपणाही येऊ शकतो. सोलापूर महानगरपालिका, माझी वसुंधरा, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा. चला, संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा, निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा. पुनश्च एकदा शुभ दीपावली. सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. लेटेस्ट अपडेट, सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.